तर तिकडे सांगलीत हॉटेल चालकाबरोबरच मंगल कार्यालय चालकांना देखील गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागल्यानं मंगल कार्यालयात आता चुलीवर स्वयंपाक केला जातोय। लग्नामधील जेवण चुलीवर बनवून लग्न सोहळे उरकले जात आहेत। जवळपास 1000 ते 1200 लोकांचे देखील जेवण आता चुलीवरच शिजवलं जातंय। साधारणतः 11 तारखेपासून आम्हाला सिलेंडरचा पुरवठा हा पूर्णपणे बंद झालेला आहे। त्यामुळं आणि आमच्या क्लब हाऊसमध्ये साधारणतः 6 ते 8 महिन्यापासून तारखा या आधीच बुक झालेल्या असतात। त्यामुळे आहे ते लग्नामध्ये स्वयंपाक करणं हे आम्हाला आता चुलीवर क्रमप्राप्त झालेलं आहे। त्यामुळे आम्ही आत्ता तरी सर्व स्वयंपाक हा चुलीवर करत आहोत आणि पुढेही जोपर्यंत काही शासनाकडून याबाबत उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत हा स्वयंपाक चुलीवरच करावा लागेल। तरी शासनानं याबाबत काहीतरी पॉझिटिव्हली विचार करावा। गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील जवळपास 100हून अधिक कंपन्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्यानं हॉटेल व्यवसायावर आधीच संकट आलंय। त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसतोय। डोंबिवली एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे केवळ 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याचं सांगितलं जातंय। आपल्या इथे डोंबिवलीमध्ये ॲक्च्युली इंडस्ट्रीज आहेत ते 450 इंडस्ट्रीज आहेत। त्याच्यात केमिकलचे आहेत 125 आहेत, टेक्सटाईल्सचे। आता अशा परिस्थितीमध्ये केमिकल इंडस्ट्रीज जे आहेत त्यांनी इंडस्ट्रीजने 70% इंडस्ट्रीजने पहिले जे एलडीओ आणि फर्नेस ऑइल जे वापरायचे ते आता बंद करून त्यांनी मॉडिफिकेशन करून त्यांच्या बॉयलरमध्ये याच्यासाठी पीएनजीचं कनेक्शन वापरून बॉयलर हे केलं, मॉडिफाय केलेत आणि ते प्रोडक्शन करतायत। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आता महानगर गॅसने आम्हाला सांगितलंय की त्यांच्याकडे जेवढा स्टॉक असेल तेवढंच ते पुरवणार आहेत। त्याच्यानंतर आम्हाला पर्यायी इंधनाचा विचार करावा याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। युद्धजन्य परिस्थितीचा खानदेशातील प्रसिद्ध वरणबट्टी वांग्याची भाजी या पारंपरिक व्यंजनावरही परिणाम दिसू लागलाय। याच उद्योगानं अनेक महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला। मात्र सिलेंडर पुरवठा ठप्प झाल्यानं चुलीवर स्वयंपाक बनवताना अधिक वेळ लागत असून याचाच परिणाम व्यवसायावर देखील होतोय। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। वरणबट्टी वांग्याची भाजी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं। मात्र अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इंधनाचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावरती याचा तुटवडा पाहायला मिळत आहे। काय सांगणार दादा, आता काही बोलायला जागाच नाही। खूपच हाल करून टाकलेले आहे आमचे सिलेंडर नसल्यामुळे। दुकान बंद करावंसं वाटतं आता, कारण की काही होणारच नाही। लाकडांनी शक्यच नाही, एवढं ओले लाकड मिळत आहे। दुकान आमचं भाड्याचं आहे दादा, त्याच्यामुळे आम्हाला दुकानात चूल नाही पेटवू देत, नाही बोलले मालक। दुकानात नाही होणार म्हणून, तुम्हाला जमत असले तर करा। आम्ही म्हटलं भाडं बंद करा तर नाही म्हणतात। भाडं कसं काय बंद होणार। या ठिकाणी बट्टी देखील तळल्या जात आहेत। मग जुनं बस स्टँडच्या शेजारी जळगाव शहरात असलेलं जुनं बस स्टँड आहे, त्या रस्त्याच्या कडेला आज हॉटेल चालक असतील, खानावळ चालक असतील, यांना रस्त्यावर येऊन गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने रस्त्याच्या कडेला चूल मांडावी लागत आहे। वेळ आलेली आहे चुलीवर स्वयंपाक करण्याची, पण खूप अवघड जातं आम्हाला। खूप मेहनत करावं लागते, तरी पण आमचं काम पुरं सक्सेस नाही होऊन राहिलं। अंडीशिवाय आमचं काम योग्य नाही, त्याच्या हिशोबाने आम्ही चालून देऊ राहिलं कसं काम करायचं बा। स्वयंपाक करायला किती वेळ लागतोय तुम्हाला आता हंडी नसल्यामुळे? स्वयंपाक करायला आमचा अंडी असले तर आमच्या 10-10:30 वाजायला स्वयंपाक पुरा होऊन जातो। आता आमचा 1 वाजून गेला तरी मग आमचा स्वयंपाक रेडी नाही झालेला आहे। खूप ग्राहकी परत चालली की काय? गिरायकी वापस चालली, स्वयंपाक वेळेवर होत नाही तर गिरायक थांबणार कसं काय? सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।